राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली। पवारांच्या मोदी बागेतल्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील पवारांच्या घराबाहेर जमणार असल्याची माहिती मिळते। पुणे इथल्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला। सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करावी या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं। शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आंदोलकांची मागणी। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पवारांच्या घराबाहेर आता सुरक्षा वाढवल्याचं पाहायला मिळतं, कारण मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज आंदोलनाचा इशारा दिला। शरद पवार यांनी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। आणि आज ते शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर आता सुरक्षा वाढवण्यात आली। पवारांच्या मोदी बागेतल्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आज पवारांच्या घराबाहेर जमणार असल्याची माहिती मिळते। पुणे इथल्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलन केलं जाणार आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज जवाब दो आंदोलन केलं जाणार आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या घराबाहेर आता सुरक्षा वाढवण्यात आली। पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी हे आंदोलन होत आहे आणि कुठल्याही क्षणी या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे। आणि त्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते देखील इथे मोठ्या संख्येनं आधीपासूनच जमलेले आहेत आणि एकूणच इथे कुठल्याच प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील अगदी सकाळपासूनच तैनात आहे। मोठ्या संख्येनं वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे। ते बॅरिकेडिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शांतता राहावी आणि कुठल्याच प्रकारचा गैरप्रकार घडू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली गेली आहे। त्याचप्रमाणे इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्थानिक नेत्यांना देखील तसं आवाहन करण्यात आलेलं आहे। अर्थात आंदोलनाचं नेमकं स्वरूप आता पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या लक्षात येईल। आता कुठल्याही क्षणी ते कार्यकर्ते येतील आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, ते कशा पद्धतीनं इथे आंदोलन करतात हे आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये लक्षात येईल। व्हिडिओ कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।